नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा या टॉपिकवरील एक क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। अशा प्रकारे भरपूर प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात आणि वेळ वाया जातो। कमी कालावधीमध्ये याचा आन्सर काढण्याच्या काही ट्रिक या ठिकाणी सांगणार आहे। तुम्हाला नीट व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पहा, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय आहे? एका वस्तूची खरेदी किंमत, एक वस्तू आहे त्याची खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस दिलेली आहे। कशाच्या बरोबर दिलेली? ही विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइसच्या 8/5 पट दिलेली आहे। हे आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेलं आहे। तर आपल्याला काय काढायला सांगितलंय? तर सेगडा तोटा काढायला सांगितलंय। आपण आधी काय करणार? यावरून एक रेशो काढण्याचा प्रयत्न करणार। सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस हा रेशो काढण्याचा प्रयत्न करा। ऑलवेज तुम्ही काय करा? कॉस्ट प्राइस डिनॉमिनेटरला राहू द्या आणि सेलिंग प्राइस न्यूमरेटरला राहू द्या। म्हणजे छेदामध्ये कॉस्ट खरेदी किंमत आणि अंशामध्ये विक्री किंमत असायला पाहिजे। अशा प्रकारे याच्यावरून रेशो काढायचा। मग आपण याला फिरवा-फिरवी केल्यानंतर काय होणार आहे? ही संख्या इकडे पाठवल्यानंतर सेलिंग प्राइसच्या भागाकारात येणार आहे कॉस्ट प्राइस आणि नंतर या संख्येला इकडे पाठवायचंय। आधी काय होणार? 5 हा इकडे भागाकारात, इकडे गेल्यावर 1 च्या गुणाकारात होणार आहे म्हणजे 5 × 5 होणार आहे। नंतर हा 8 याच्या गुणाकारात राहणार आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात। म्हणजे आपल्याला या ठिकाणी रेशो काय भेटलेला आहे? सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइसचा 5/8। याच्यावरून अर्थ काय निघतो? ज्या वस्तूची किंमत 8 रुपये आहे ती वस्तू 5 रुपयाला विकली। ऍक्च्युअली ही प्राइस नसते। 8 ही कॉस्ट प्राइस आणि 5 ही सेलिंग प्राइस नसते, तर त्याच्या मल्टिपल मध्ये काहीतरी असणार आहे। त्याचा रेशो या ठिकाणी दिलाय। पण आपण डायरेक्टली काय करू शकतो? तर असं कन्सिडर करा, 8 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकली म्हणजे 3 रुपये लॉस झाला। किती रुपये लॉस झाला? 3 रुपये। मग लॉस काढण्याचा फॉर्म्युला म्हणजेच तोटा काढण्याचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित आहे। लॉस म्हणजेच तोटा भागिले कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत इंटू 100। तर हे करायचं आणि आपल्याला आन्सर येणार आहे। डायरेक्टली पण आपण करू शकतात। कशा प्रकारे? पहा, या ठिकाणी लॉस आपला किती व्हायला आहे? 8 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकायली म्हणजे लॉस व्हायला 3 आणि खरेदी किंमत आपली या ठिकाणी काय घेणार आहेत आपण? 8 इंटू 100 करा। या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे। पहा, 4 दोन्ही 8 आणि याला 4 न भाग दिलं तर 25 चा भाग बसतो। 25 त्रिक 75 आणि 2 या दोन्हीचा भागाकार केला तर तुमचा येणार आहे 37.5। तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 असणार आहे 37.5। अशाच प्रकारे कमी कालावधीमध्ये आन्सर आपण काढू शकतो। तर आपणास हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।